12वी तुमची झाली असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे सरकारी नोकरीची. केंद्र सरकारच्या 12वीच्या आधारावरती स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे CHSL ची परीक्षा काढलेली आहे. त्याच्यात नोटिफिकेशन्स पण आलेले आहेत आणि आता त्याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. ही परीक्षा ज्यांची 12वी झाली आहे आता ती मुलं पण भरू शकतात आणि जे आता अंडर ग्रॅज्युएट आहेत म्हणजे FY ला असतील, SY ला असतील किंवा TY ला असतील ती सुद्धा मुलं हे फॉर्म भरू शकतात. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. तर केंद्र सरकारची स्टाफ सिलेक्शन कमिशन तर तुम्ही ऐकले असेलच, त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो हे नोटिफिकेशन बेसिकली काय आहे ते, आणि मग तुम्हाला ह्याच्या लिंक मध्ये सुद्धा मी याची PDF देण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. तर आता तुम्ही बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स पेन्शन वगैरे ह्या डिपार्टमेंट तर्फे काढलेल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही परीक्षा आहे. तारीख बघा काय आहे ती, याची तारीख इथे लिहिलेली आहे बघा, 10वी 10+2 म्हणजे 12वी लेवलची एक्झामिनेशन ही आहे. डिप्लोमा वाले जे असतील ज्यांचं 12वी न होता डिप्लोमा झालेला असेल ती मुलं सुद्धा हे देऊ शकतात. या CHSL परीक्षा असतात त्या. पण ह्याच्यासाठी ज्या पोस्ट आहेत त्याच्या डिटेल मध्ये नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर ऍज पर द नोटिफिकेशन जर तुम्ही क्वालिफाय करत असाल तर तुम्ही देऊ शकता. हे मी स्पेसिफिकली कोणाला सांगतोय, ज्यांचं डिप्लोमा किंवा ज्यांचा ITI वगैरे झालेला असेल ती. साधारणपणे तुम्हाला देणं अलाउड असतं, तरी सुद्धा एकदा नोटिफिकेशन मध्ये काय क्रायटेरिया आहे तो बघणं गरजेचं आहे. पण बाकी जे 10+2 वाले स्टुडंट्स आहेत ते आरामात हे फॉर्म भरू शकतात. तर ह्याची जी नोटिफिकेशन आहे ती आहे 8 एप्रिल 2024 ते 7 मे 2024 पर्यंत, म्हणजे 7 मे ही त्याची शेवटची तारीख असणार आहे. लास्ट डेट आणि रिसिप्ट ऍप्लिकेशन वगैरे त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही कधी लास्ट पेमेंट करू शकता ते. ऑनलाईन पेमेंट लास्ट करत असेल तर 7 मे ही लास्ट आहे, पण तुमचा फॉर्म भरला गेला पाहिजे 7 तारखेलाच. आणि जर तुम्ही ऑफलाईन करणार असाल, ऑफलाईन फॉर्म भरता येत नाही, ऑफलाईन फक्त पेमेंट करता येतं. म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची जी रिसीट असते ती रिसीट घेऊन तुम्हाला बँकेत जावं लागतं SBI मध्ये. तर त्याची तारीख आहे साधारणपणे 8 मे त्यांनी दिलेली आहे. क्लिअर आहे? तर तुम्ही हे लक्षात ठेवा काय आहे. एक्झाम कधी असणार आहे तर SSC ची 2 टप्प्यामध्ये एक्झाम होते. त्यातली जी टायर 1 ची एक्झाम असणार आहे म्हणजे पहिला टप्पा जो असणार आहे तो असणार आहे जून जुलैच्या दरम्यान होणार आहे. एक्झॅक्ट तारीख दिलेली नाहीये, पण जून जुलै मध्ये ती होऊ शकते. साधारण त्यानंतर जी दुसरा टप्पा आहे तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की जो टायर 2 चा टप्पा आहे दुसरा, त्यांनी लिहिलेला आहे की ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू कधी असणार आहे. पण आता तुम्ही सध्या सगळ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करा. जर काही अडचण असेल त्यामध्ये तर नक्की मला तुम्ही ह्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचे डाऊट्स विचारा. तुमच्या डाऊट्सला आपल्या टीम कडनं उत्तर देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला सांगतो याची लिंक वगैरे इकडे दिलेली आहे की कुठे जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा. तर फॉर्म भरण्याची लिंक पण मी देतो तुम्हाला खाली ज्या डिस्क्रिप्शन मध्ये, आणि इथे सुद्धा फॉर्म वरती तुम्हाला ती लिंक दिलेली आहे की कसा फॉर्म भरायचा आहे. सो एकदा हे नोटिफिकेशन नीट वाचून बघा की कोण कोण ह्याला एलिजिबल आहे या पोस्टसाठी, आणि त्यांनी ते फॉर्म लवकर भरा. आमच्या बॅचेस तर ऑब्व्हियसली ह्या चालू आहेतच, आणि आता नवीन बॅचेस पण आमच्या ज्या SSC च्या आहेत त्या चालू होतीलच. पण त्याच्या अगोदर आधी फॉर्म भरा, आणि जर काही डाऊट आला तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. तुम्हाला नंबरही दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे, आणि तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाकण्याची परमिशन दिलेली आहे. सो तुम्ही टाका, तुमचे सगळे डाऊट आपण सॉल्व्ह करू. पण ही संधी घालवू नका, फॉर्म भरा.